हाय सगळ्यांना, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सरचे स्वागत आहे. झालं का सगळ्यांचं जेवण दुपारचं? आता तर काही दुपार राहिलेली नाही. आता वाजलेले 4. रियांश माझा बघा आता झोपलाय 4 वाजता. लय वैताग देतो, सारखा बाहेर खेळतो, अजिबात घरात बसत नाही. आता बघा त्याला मला म्हणला मम्मी मांडीवर घे, त्याला थापडते. झोपला मांडीवरच, मांडीवर घेतलं तर. आणि गरम पण प्रमाणात असं गरम पण होतंय. 2-3 दिवस झालं पाऊस पण नाहीये. तुमच्या गावाला पण पाऊस नसेल, कारण की पाऊसच नाही कुठं. 12 तारखेपासून सांगितलंय पाऊस, त्याच्यामुळेच लयच गरम होतंय. तापमान पण भरपूर आहे. तुमचं झाला का संध्याकाळचा 4 वाजताचा चाय? माझा झालेला नाही. जेवण झाले, बसलेच होते. म्हणले एखादा ब्लॉग तर बनव आपल्या भावा बहिणींसाठी यूट्यूबवरती. आता आपले सण पण आलेले, आता नवरात्र पण आलेली आहे. आता घट बसणार. आपण तर काय बसवत नाही बरं का घट, पण उठता बसता उपास धरते मी. देवी बसन त्या दिवसाला उपास धरायचा, आणि देवी उठन त्या दिवसाला एक उपास धरायचा. म्हणजे तो उठता बसता उपास धरणार आहे. आता माझ्या रियांच्या पप्पांचे पण टाके वगैरे सुकलेले आहेत. ते झाला गेलेत बाहेर. आमचं ते राशन कार्ड टाकलंय ना बनवायला, त्याच्यामध्ये काय नावाची का काय मिस्टेक झालेली, ते दुरुस्त करायसाठी गेलेत. त्यांचा मित्र आलं होतं, त्यांना काही येत नाही गाडी चालवता. गेलेत आपल्या मागं बसून. मी आपली बसल्या तर एकटीच घरामध्ये. वैताग आल्या, करमत पण नाही, काय नाही. तुमच्या इथला बैलपोळा झाला का? आता आमच्या पण गावातला बैलपोळा येईल. काय काय ठिकाणी खाल्ल्या साईडलाच झाला बरं का बैलपोळा. आपला याच महिन्यामध्ये बैलपोळा. गरम तास प्रमाणात गरम होते, तर याला पण खाली टाकते. मी केली होती मस्त अशी मेथीची भाजी, ज्वारीच्या भाकरी, भात, वरण. रेसिपी टाकणार होती मी, पण काय टाकलीच नाही. लय वैताग देते. रियांश पण माझा लय येड्यागत करतो. आणि त्याच्यामध्ये 2-4 दिवस झाला आमच्या नळाला पाणी पण नव्हतं. इकडून पाणी आण, तिकडून पाणी आण. रात्री पाणी भरलं 1 वाजेपर्यंत. सगळं पाण्याचा असं घरामध्ये टिपका नव्हता. बळबळ 2 झार आहे ना, पोरांना मी आणायला लावलं गाडीवरती. जो माणूस आपला आजू झाला ना, भावांनो बहिणींनो, भरपूर अशी लय अडचण, म्हणजे सगळीच अडचण होती. काही आणायचं पण अडचण होती. घरामध्ये आपली गाडी आहे दारामध्ये, पण आता ड्रायव्हरच. आणि ते गाडी पडल्यापासून आहेत ना, पोरं पण त्या गाडीला हात लावायला घाबरतात. थांबा 1 मिनिट, बंद करते व्हिडिओ. रियांच्या पप्पाचा फोन येतोय. रियांच्या पप्पाचा फोन आला होता, त्याच्यामुळे ना व्हिडिओ कट केला होता मी. त्यांना दूध आणायला सांगितलं होतं ना, त्यामुळेच त्यांनी फोन केला होता. कारण की त्यांच्याकडे काय कॅश पैसे नाही, फोनपेवरती पैसे पाठवायचे होते, म्हणून वापस व्हिडिओ चालू केला. आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि तितकं होईल तितकं शेअर करा. आणि व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच लाईक ठोका. चला बाय.